नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवरती आज दुपारी 3 वाजता भारत आणि दक्षिण आफ्रिका या महिला वर्ल्ड कपचा सामना होणार आहे आणि आज हा फायनल सामना आहे आणि या सामन्यासाठी आता मोठा बंदोबस्त असेल, तयारी असेल ही केली जात आहे। मी सध्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती जाईल। तुम्ही पाहता की या ठिकाणी हे VIP गेट आहे आणि तर या गेटवरती आहे ते मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर ऑस्ट्रेलियाला आहे ते भारताच्या महिला टीमला आहे ते याच डी.वाय. पाटील स्टेडियमवरती लोळवलेलं होतं, त्यांचा पराभव केला होता आणि त्यानंतर आहे ते फायनलला भारतीय टीम पोहोचली होती। त्यामुळे मोठ्या अपेक्षा आहेत या निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी आता लोकांनी सुद्धा गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। दुपारी 3 वाजता हा सामना होणार आहे। त्यामुळे काही महिन्यांपूर्वी गेल्या वर्षी असेल या ठिकाणी जेव्हा भारतीय या ठिकाणी पुरुष संघाचा ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपमध्ये पराभव केला होता आणि त्यानंतर कुठेतरी आता महिला संघाला आहे ती संधी निर्माण झालेली आहे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आणि त्यासाठी आता मोठा प्रतिसाद असेल, मोठा अपेक्षा असेल त्या निर्माण झालेल्या आहेत आणि आज दुपारी 3 वाजता हा सामना डी.वाय. पाटील स्टेडियमवरती होणार आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।